तर लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। अजित पवार या योजनेचा श्रेय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला जात असून हा श्रेयवाद हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आणि यावेळी फडणवीस समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळला, त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। देशामध्ये एकूण परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ठरलाय। एकट्या महाराष्ट्रात 52.46% परकीय गुंतवणूक झाली आणि पहिल्या तिमाहीत 70.795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे। सलग 2 वर्ष महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याचं समोर आलंय। तर या शर्यतीत कर्नाटक दुसऱ्या आणि दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे, तर तेलंगणा चौथ्या आणि गुजरात 5व्या क्रमांकावर आहे। तर राज्याला 3 मोठ्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे। विविध ठिकाणांवरती 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावरती आधारित प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली। त्यामुळे सुमारे 29,000 रोजगार निर्मिती होणार आहे आणि या प्रकल्पामुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। त्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आणि या प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे। टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावरती आधारित सेमीकंडक्टर प्रकल्प पनवेल येथे उभारण्यात येणार आहे आणि या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात 58,763 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 25,184 कोटी रुपये अशी एकूण 83,947 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि या प्रकल्पामुळे 15,000 रोजगार निर्मिती होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा येणार आहेत। यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरलाय। यंदाही ते मुंबईत येत आहेत। सोमवारी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या गाठीभेटी आणि बैठकांसाठी अमित शहा रविवारी रात्रीच मुंबईत येत आहेत। रविवारी रात्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे। तसंच राज्यातील भाजप नेत्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। त्यामुळे शहांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालंय।